Hello friends, welcome to the channel. Today we will study phrasal verbs in this video. You know that phrasal verbs are something that we use every day in our writing as well as speaking. While learning English, phrasal verbs may seem difficult at first, but they become quite simple and useful when you learn to use them appropriately. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण फ्रेझल व्हर्ब्स म्हणजे काय हे शिकणार आहोत. आपण दैनंदिन व्यवहारामध्ये बोलताना फ्रेझल व्हर्ब्स वापरत असतो. जेव्हा आपण इंग्रजी शिकतो तेव्हा इंग्रजी शिकत असताना फ्रेझल व्हर्ब्स प्रारंभी आपल्याला काहीसे कठीण वाटतील, परंतु तुम्ही जर त्याचा व्यवस्थितपणे वापर करायला शिकलात तर ते तुम्हाला तेवढेच सोपे आणि उपयोगी होतील. सो व्हॉट इज अ फ्रेझल व्हर्ब? फ्रेझल व्हर्ब म्हणजे काय? Phrasal verb is a group of words that function as a verb and it is made up of a verb and a preposition, an adverb or both. तर phrasal verb म्हणजे काय? तर phrasal verb म्हणजे शब्दांचा असा समूह की जो क्रियापदाचं कार्य करतो आणि जो क्रियापद आणि शब्दयोगी अव्यय, क्रियापद आणि क्रियाविशेषण किंवा एखाद्या वेळी क्रियापद, शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण या सर्वांपासून तो बनलेला असतो. फॉर एक्झाम्पल, टू कॉल अराउंड, टू कॉल ऑफ, टू चेक आउट. तर हे सगळे फ्रेझल व्हर्ब्स आहेत, ज्याच्यामध्ये पहिल्यामध्ये कॉल आणि अराउंड म्हणजे एक व्हर्ब आणि एक प्रिपोजिशन आहे. दुसऱ्यामध्ये कॉल ऑफ, इथे सुद्धा एक व्हर्ब आणि एक प्रिपोजिशन आहे. कॉल आउट या फ्रेझल व्हर्बमध्ये एक व्हर्ब आणि दुसरा ॲडव्हर्ब आहे. Phrasal verbs cannot be easily understood by the individual words that make up the phrase. When you encounter phrasal verbs at work or in daily conversations, the best way to get familiar with the different phrasal verbs used in English. मित्रांनो, phrasal verbs सुरुवातीला काहीशे समजायला कठीण वाटतील. जर तुम्ही त्या phrasal verb मधील शब्दांचा स्वतंत्र अर्थ शोधण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला ते काहीसं कठीण वाटेल. आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये, दैनंदिन संभाषणामध्ये असे फ्रेझल व्हर्ब्स आपण वापरत असतो. मग अशा फ्रेझल व्हर्बची ओळख करून घेणं हे आवश्यक आहे. फ्रेझल व्हर्ब इज अ कॉम्बिनेशन ऑफ बेसिक फॉर्म ऑफ द व्हर्ब अँड अनदर वर्ड ऑर वर्ड्स. फ्रेझल व्हर्ब हे क्रियापदाचं मूळ रूप आणि त्याच्यासोबतच इतर शब्द यांचा समूह असतो. नाऊ लेट अस नो टाइप्स ऑफ फ्रेझल व्हर्ब्स. चला तर मग या फ्रेझल व्हर्बचे प्रकार पाहूया. फर्स्ट इज ट्रान्झिटिव्ह फ्रेझल व्हर्ब. वर्ब्स व्हिच रिक्वायर अन ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स आर कॉल्ड ट्रान्झिटिव्ह फ्रेझल व्हर्ब्स. ज्या फ्रेझल व्हर्ब्सला ऑब्जेक्टची आवश्यकता असते त्यांना आपण ट्रान्झिटिव्ह फ्रेझल व्हर्ब्स म्हणतो. For example, he switched off the light. Here, switched off is a phrasal verb and the light is an object and it is necessary. It is required to complete the meaning of the sentence. मित्रांनो, या ठिकाणी switched off हा phrasal verb आहे आणि त्याला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी the light या ऑब्जेक्टची आवश्यकता आहे. नेक्स्ट सेंटेन्स, she looks after his 3 children. या वाक्यामध्ये सुद्धा आता लुक्स आफ्टर हा फ्रेझल व्हर्ब आहे आणि हिज 3 चिल्ड्रन हा ऑब्जेक्ट आहे. नेक्स्ट टाइप इज इंट्रान्झिटिव्ह फ्रेझल व्हर्ब्स. वर्ब्स विच डू नॉट रिक्वायर अन ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स आर कॉल्ड इंट्रान्झिटिव्ह फ्रेझल व्हर्ब्स. ज्या फ्रेझल व्हर्ब्सला ऑब्जेक्टची आवश्यकता नसते म्हणजे कर्माची आवश्यकता नसते त्यांना इंट्रान्झिटिव्ह फ्रेझल व्हर्ब्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल, द कार ब्रोक डाऊन. आता या ठिकाणी ऑब्जेक्टची आवश्यकता नाही तरी ऑब्जेक्ट नसताना सुद्धा या वाक्याचा अर्थ पूर्ण होत आहे. ही स्लोड डाऊन द स्पीड. इथे सुद्धा आपल्याला ऑब्जेक्टची आवश्यकता नाही. नेक्स्ट टाइप ऑफ फ्रेझल व्हर्ब इज सेपरेबल फ्रेझल व्हर्ब्स. व्हेन वर्ड्स फ्रॉम फ्रेझल व्हर्ब्स कॅन बी सेपरेटेड टू यूज इन डिफरंट प्लेसेस आर कॉल्ड सेपरेबल फ्रेझल व्हर्ब्स. म्हणजे फ्रेझल व्हर्ब्स मधील जे शब्द आहेत तर ते वेगवेगळे जेव्हा वापरता येतात त्यांना सेपरेबल फ्रेझल व्हर्ब्स म्हणतात. ते एकत्र किंवा एका ठिकाणी न वापरता आपण त्यांना वेगवेगळं वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल,
रोहन स्विच्ड द फॅन ऑफ. या ठिकाणी स्विच्ड ऑफ हा फ्रेझल व्हर्ब आहे, परंतु तो एकत्र किंवा एकाच ठिकाणी न वापरता आपण त्याला दोन भिन्न ठिकाणी वापरलेला आहे. शी पेड द अमाऊंट बॅक. आता या ठिकाणी पेड बॅक हा फ्रेझल व्हर्ब आहे, परंतु त्यांना आपण एका ठिकाणी न वापरता वेगवेगळं वापरलेलं आहे. सो दीज आर कॉल्ड द सेपरेबल फ्रेझल व्हर्ब्स. म्हणूनच यांना सेपरेबल फ्रेझल व्हर्ब्स म्हणतात. अँड द नेक्स्ट टाइप इज इनसेपरेबल फ्रेझल व्हर्ब्स. समटाइम्स वी कांट सेपरेट द वर्ड्स फ्रॉम फ्रेझल व्हर्ब्स. काही वेळा आपल्याला या फ्रेझल व्हर्ब्स मधील जे शब्द आहेत तर ते वेगवेगळे करता येत नाही, जसे आपण अगोदरच्या वाक्यामध्ये केले होते. फॉर एक्झाम्पल, आय विल चेक आउट द कॉन्टॅक्ट. आता या ठिकाणी चेकआउट हा फ्रेझल व्हर्ब आहे, तर तो आपण वेगळा वापरू शकत नाही. या ठिकाणी त्यांना एकत्रच वापरावं लागेल. नेक्स्ट एक्झाम्पल, ही ड्रेस्ड अप फॉर द प्रेझेंटेशन. आता या ठिकाणी ड्रेस्ड अप हा फ्रेझल व्हर्ब आहे आणि तो सुद्धा एकाच ठिकाणी वापरलेला आहे. वी कॅनॉट सेपरेट देम. नेक्स्ट एक्झाम्पल, लेट मी नो व्हेन यू फाइंड आउट द आन्सर. आता या ठिकाणी फाइंड आउट हा फ्रेझल व्हर्ब आहे आणि तो इनसेपरेबल आहे, त्याला आपण सेपरेट करू शकत नाही. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण फ्रेझल व्हर्ब्स म्हणजे काय आणि वाक्यातील त्यांचा उपयोग जाणून घेतला. त्यासोबतच त्यांचे प्रकारही आज आपण शिकलो. वी विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, कीप लर्निंग, कीप ग्रोइंग. इफ यू लाईक द व्हिडिओ, डोंट फॉरगेट टू शेअर विथ युअर फ्रेंड्स.